मला असं वाटतं ज्या मराठवाड्यातील जेवढे नंदी आहेत, नाशिकचे नंदी आहेत, ते एखाद्या कोणामुळे तरी काहीतरी तिथे काहीतरी वाद झाले, विवाद झाले, काहीतरी त्यांनी चुकीची लँग्वेज वापरली. पण बाकीचे बैलगाडा मालक आहेत या एका मुलं, मला तरी असं वाटतं, माझं मत मी मांडतो, बाकीच्यांना सजा नाही मिळायला पाहिजे. बाकीच्यांना त्या मैदानासाठी जो हिंदकेसरी मैदान आहे, प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटतं माझा नंदी तिथे पाहायला पाहिजे. आता मराठवाड्यातील गोड गरीब शेतकरी त्या 600-700 किलोमीटर 500 किलोमीटर घेऊन त्यांचे नंदी येतात, 2-2 दिवस ते मैदानात राहतात, तेही पण चटणी भाकर खातात. मला तर असंच वाटतं शिवाय आबा समजदार आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत. कारण की एक मी बैलगाडा मालक म्हणून मी बोलतोय, कारण की मला ही गोष्ट जमली नाही ना पटली नाही. खरं तर ज्यांनी जी चुकीची लँग्वेज वापरली त्याला सजा दिली पाहिजे, त्याला बैलगाडा क्षेत्रातून काढला पाहिजे. आम्ही प्रत्येक गोष्ट पाळतो. का पाळतो? आपल्या बैलगाडा क्षेत्राला शिस्त लागावं म्हणून. आणि